आपल्यापैकी बहुतेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काय वाटतं की आपला हंगाम सुरू होतो पेरणीच्या दिवशी, बरोबर ना? मग डोक्यात विचार सुरू होतात, योग्य खत कोणतं वापरायचं, 2 ओळींमध्ये अंतर किती ठेवायचं, फवारणीचं वेळापत्रक कसं ठरवायचं आणि किडींवर नियंत्रण कसं मिळवायचं. आपलं सगळं लक्ष याच गोष्टींवर केंद्रित असतं. पण मी तुम्हाला सांगितलं तर की तुमच्या कापसाचं भविष्य, तुमचं उत्पन्न हे सगळं एकही बी जमिनीत पडण्याच्या खूप आधीच ठरलेलं असतं. हो, खरं तर कापसाच्या खऱ्या कमाईची सुरुवात पेरणीच्या दिवशी होतच नाही. तुम्ही ऐकलं ते अगदी बरोबर आहे. तुमच्या पिकाची खरी ताकद, त्याची उत्पन्न देण्याची क्षमता ही पेरणीच्या 30 ते 45 दिवस आधीच निश्चित होऊन जाते. आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रासाठी, जिथे आपली जमीन आणि हवामान वेगळं आहे, तिथे तर हा पेरणीपूर्वीचा काळ म्हणजे साधारणपणे मार्चच्या मध्यापासून ते एप्रिलच्या शेवटपर्यंतचा काळ इतका महत्त्वाचा आहे की यावरच तुमच्या पूर्ण हंगामाचं यश अवलंबून असतं. तर आज आपण काय पाहणार आहोत? आपण कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पेरणीपूर्वीच्या तयारीचा एक संपूर्ण आराखडा समजून घेणार आहोत. म्हणजे हंगामाची खरी सुरुवात कधी होते, आपल्या जमिनीमध्ये नेमकी कोणती छुपी समस्या आहे, कोणती 5 मुख्य उद्दिष्ट आपल्याला डोळ्यासमोर ठेवायची आहेत, शेतात काहीही काम करण्याआधी निदान कसं करायचं, पिकासाठी एक मजबूत पाया कसा उभारायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्या गोष्टींना एका 45 दिवसांच्या कृती आराखड्यात कसं बसवायचं. चला तर मग या धोरणात्मक मार्गदर्शनाला सुरुवात करूया. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. हंगामाची खरी सुरुवात. मार्च आणि एप्रिल हे महिने इतके निर्णायक का आहेत याचं उत्तर कुठे दडलंय माहितीये? आपल्याच जमिनीत. विदर्भ असो, मराठवाडा असो किंवा खानदेश, आपल्याकडची जी काळी कसदार माती आहे ना, तीच याचं उत्तर आहे. आता या जमिनीची काही बलस्थानं आहेत, पण त्याचवेळी काही अशा कमतरताही आहेत ज्या आपल्या संपूर्ण हंगामाचं गणित बिघडवू शकतात. तुम्ही विचार करत असाल, असं का? कारण साधा आहे. एकदा का मान्सूनचा पाऊस सुरू झाला की मग जमिनीच्या मूळ समस्यांवर काम करायला संधीच मिळत नाही. विचार करा, जमीन जर आधीच कडक, घट्ट झाली असेल तर पिकाची नाजूक मुळं वाढणार कशी? पाण्याचा निचरा होण्यासाठी आपण काहीच सोय केली नाही तर एकाच मोठ्या पावसात सगळी कवळी रोपं सडून जातील. आणि जर पेरणीच्या आधीच आपलं शेत तळाच्या बियांनी भरलेलं असेल तर आपण एक अशी लढाई सुरू करतोय जी आपलं कापसाचं पीक पहिल्या दिवसापासूनच हरलेलं आहे. इतकंच नाही, मागच्या पिकाचे अवशेष जर शेतातच पडून असतील तर आपण पुढच्या हंगामातल्या किडींना स्वतःच्या हाताने आमंत्रण देत आहोत. आता आपण आपल्या जमिनीच्या छुपी समस्येबद्दल बोलूया. बघा, आपल्या काळ्या जमिनीचा एक मोठा प्लस पॉइंट आहे, ती ओलावा खूप चांगला धरून ठेवते. पण याच नाण्याला एक दुसरी धोकादायक बाजू आहे. ही जमीन खूप लवकर घट्ट होते, म्हणजे एकदम दगडासारखी कडक होते. आणि असं झालं की पाण्याचा निचरा थांबतो. जमिनीच्या वरच्या थराखाली एक कडक थर तयार होतो आणि मग थोडा जरी जास्त पाऊस झाला की शेतात तलाव साचतो. हा जो कडक घट्ट थर आहे ना, त्यालाच शास्त्रीय भाषेत हार्डपॅन म्हणतात. आणि हा आपल्या पिकाचा एक असा छुपा शत्रू आहे जो डोळ्यांना दिसत नाही पण नुकसान खूप करतो. हा हार्डपॅन पिकाच्या मुळांना खाली खोलवर जाऊच देत नाही. ती बिचारी मुळं त्या थराला आदळून वरच्यावरच पसरतात. मग त्यांना खोलवरचं पाणी आणि अन्नद्रव्य मिळत नाहीत. इतकंच नाही, हा थर पाणी जमिनीत मुरू देत नाही. त्यामुळे थोडा जरी पाऊस जास्त झाला की वर पाणी साचतं आणि मुळं अक्षरशः गुदमरून सडू लागतात. आता विचार करा की एका निरोगी कापसाच्या पिकाला भरघोस वाढीसाठी खरोखर कशाची गरज असते. त्याला पाहिजे खोलवर जाणारी मुळं, मुळांना श्वास घेण्यासाठी मोकळी हवा, जमिनीत योग्य प्रमाणात ओलावा आणि कमीत कमी तणांची स्पर्धा. पण घट्ट कॉम्पॅक्ट झालेल्या जमिनीत काय होतं? अगदी याच्या उलट. मुळं उथळ राहतात, जास्त पाण्यामुळं रोपं पिवळी पडतात आणि मरतात, आणि जे काही थोडंफार अन्नद्रव्य जमिनीत असतं ते पिकाच्या आधी तणच खाऊन टाकतं. आता तुम्हीच सांगा, जर पेरणीच्या आधीच अशी परिस्थिती असेल तर नंतर तुम्ही कितीही महागडं बियाणं आणा, कितीही खतं टाका किंवा फवारण्या करा, जे सुरुवातीला नुकसान झालंय ते कधीच पूर्णपणे भरून निघणार नाही. म्हणूनच मार्च आणि एप्रिल हे महिने रिकामे बसण्याचे नाहीत, हे आहेत निर्णय घेण्याचे महिने. याच काळात आपण ठरवतो की आपल्या पिकाची मुळं किती खोल जाणार, आपलं शेत पावसाळ्यात पाणी कसं बाहेर काढणार, तणांसोबतची लढाई सोपी होणार की अवघड, आणि मागच्या वर्षीच्या किडी यावर्षी परत येणार की नाही. म्हणूनच पुढच्या 45 दिवसात आपण जे काही काम करणार आहोत ते फक्त आणि फक्त या 5 प्रमुख उद्दिष्टांवरच केंद्रित असलं पाहिजे. चला तर मग ही 5 उद्दिष्ट कोणती आहेत ते पाहूया. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं, मुळांसाठी एक निरोगी क्षेत्र तयार करा. लक्षात ठेवा, कापूस हे खोलवर मुळं जाणारं पीक आहे. ज्या मातीत मुळांना वाढायचे तीच जर कडक आणि ऑक्सिजनशिवाय असेल तर ते झाड पूर्ण हंगामात कधीच झड वाढणार नाही. दुसरं उद्दिष्ट, शेतातून पाण्याचा निचरा सुधारा. आपल्या काळ्या जमिनीत पावसाळ्याच्या सुरुवातीला पाणी साचलं की रोपांची संख्या घटते आणि मुळं खराब होतात, हे आपण पाहिलंच आहे. तिसरं,
लागवडीच्या आधीच तणांचा दाब कमी करा. जर आपण आत्ताच तणांवर नियंत्रण मिळवलं ना, तर पिकाच्या वाढीचा जो सुरुवातीचा नाजूक काळ असतो तो खूपच सोपा होऊन जातो. चौथं, जमिनीतल्या अन्नद्रव्यांच्या समस्या आत्ताच दूर करा. पिकावर पिवळेपणा किंवा कमतरतेची लक्षणं दिसण्याची वाट पाहू नका. गंधक, जस्त यांसारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता हंगामाच्या सुरुवातीलाच भरून काढणं नेहमीच शहाणपणाचं ठरतं. आणि 5वं उद्दिष्ट, कीड आणि रोगांचं जीवनचक्र तोडा. शेतात पडून राहिलेले कापसाचे अवशेष हे किडींसाठी पुढच्या पिकावर हल्ला करायला एका पुलासारखं काम करतात. हा पूल आपल्याला तोडायचा आहे. ही 5 उद्दिष्ट म्हणजे आपला मार्गदर्शक नकाशा आहे. आता कोणतंही ट्रॅक्टर किंवा अवजार सुरू करण्याआधी किंवा बाजारातनं काहीही विकत आणण्याआधी एक सर्वात महत्त्वाची पायरी आहे आणि ती म्हणजे आपल्या शेताचं योग्य निदान करणं. अनेकदा काय होतं, आपण थेट नांगरणीला सुरुवात करतो, पण योग्य क्रम नेहमी लक्षात ठेवा. आधी निरीक्षण करा, मग निदान करा आणि त्यानंतरच कामाला सुरुवात करा. तर काय तपासायचं आहे? स्वतःला एक शेत तपासणीस एक डिटेक्टिव्ह समजा. तुमची तपासणी सूची अशी आहे: सगळ्यात आधी जमिनीचा प्रकार आणि खोली तपासा. आपली जमीन उथळ आहे, मध्यम आहे की खोल काळी आहे, कारण यावरच तिची पाणी धरून ठेवण्याची ताकद आणि मुळं किती खोल जाणार हे अवलंबून आहे. दुसरं, जमिनीचा घट्टपणा तपासा. एक साधी लोखंडी सळई घ्या आणि शेतात वेगवेगळ्या ठिकाणी जमिनीत दाबून बघा. जर वरच्या काही इंचांनंतरच ती पुढे जायला खूप जोर लावत असेल तर समजून जा की तिथे हार्डपॅन आहे, मुळांसाठी आणि पाण्यासाठी एक मोठी भिंत आहे. तिसरं, शेताचा उतार आणि पाणी कसं वाहतं हे बघा. कुठे सखल भाग आहेत, कुठे पाणी साचतं. पाण्याचा निचरा करण्यासाठी नियोजन करायला ही माहिती खूप गरजेची आहे. त्यानंतर मागच्या पिकाचे अवशेष शोधा. ते जुने कापसाचे पराठे म्हणजे किडींसाठी एक सुरक्षित घर आहे हे विसरू नका. आणि शेवटी, गेल्या वर्षी आपल्या शेतात कोणती तणं जास्त होती हे आठवा. आपला मुख्य शत्रू कोण आहे हे जर आधीच कळालं तर त्याच्यावर हल्ला करण्याची अचूक योजना बनवता येते. आणि आता आपण त्या एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत जिच्याकडे सर्वात जास्त दुर्लक्ष केलं जातं, पण जी तुमच्या गुंतवणुकीवर सर्वात जास्त परतावा देऊ शकते. ती म्हणजे माती परीक्षण. विचार करा, एक शेतकरी उत्तम बियाण्यावर, खतांवर, कीटकनाशकांवर हजारो रुपये खर्च करतो, पण माती परीक्षणच करत नाही. याचा अर्थ काय की त्याचं संपूर्ण खत व्यवस्थापन हे फक्त एका महागड्या अंदाजावर आधारित आहे. हे अगदी तसंच आहे जसा एखादा डॉक्टर तुमची तपासणी न करताच तुम्हाला औषध लिहून देतो. माती परीक्षण अहवाल म्हणजे काय? तो एक वैज्ञानिक रोडमॅप आहे, तुमच्या शेताचा नकाशा आहे. तो आपल्याला सांगतो की खतांचा बेसल डोस नक्की किती द्यायचा, कोणत्या भागात स्फुरत कमी आहे आणि गंधक किंवा जस्तासारख्या महत्त्वाच्या अन्नद्रव्यांशी छुपी कमतरता कुठे आहे. यामुळे आपले पैसे अशा गोष्टींवर वाया जात नाहीत ज्यांची जमिनीला गरजच नाही. आपल्याकडच्या अनेक जमिनींमध्ये सेंद्रिय कर्भ कमी आहे आणि सामू म्हणजे पीएच जास्त असतो. अशावेळी आपण दिलेली खतं पिकाला लागूच पडत नाहीत. म्हणून जर तुम्हाला खरोखरच कार्यक्षमता हवी असेल तर या हंगामात डोळे झाकून पुढे जाऊ नका. माती परीक्षण नक्कीच करून घ्या. ठीक आहे, तर आपलं निदान आता पूर्ण झालंय. आता वेळ आहे कृतीची, प्रत्यक्ष कामाची. निदानातून जे काही समोर आले त्यावर उपाययोजना करून आपल्या पिकासाठी एक मजबूत पाया कसा तयार करायचा यावर आता आपण लक्ष केंद्रित करूया. आता हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. नीट लक्ष द्या. कापूस हे फक्त वर वाढणारं पीक नाहीये, ते खाली जमिनीत वाढणारं पीक आहे. त्याला पाणी आणि अन्न शोधण्यासाठी खोलवर जाणाऱ्या मुळांची गरज असते. आणि इथेच एक खूप मोठी आणि सामान्य चूक होते, ती म्हणजे रोटावेटरचा अतिवापर. रोटावेटरमुळे वरवरची माती एकदम छान भुसभुशीत दिसते, पण त्याच्या खाली काही इंचांवरच तो एक कडक घट्ट थर तयार करतो, तोच हार्डपॅन. आणि हा थर मुळांना खाली जाण्यापासून अडकवतो. त्यामुळे जर तुमच्या निदानात जमीन घट्ट झाल्याचं आढळलं असेल तर तो थर तोडण्यासाठी खोल नांगरणी किंवा चिजल नांगराचा वापर करणं गरजेचं आहे. आपलं ध्येय पिठासारखी भुकटी माती तयार करणं नाहीये, कारण तीच माती पावसानंतर पुन्हा कडक होते. आपलं ध्येय आहे एक अशी रचनात्मक माती तयार करणं जी मुळांना खोलवर वाढायला मदत करेल. आता एका अशा प्रश्नाबद्दल बोलूया ज्यावर फारशी चर्चाच होत नाही. आपण सगळेच कमी पावसाची चिंता करतो, बरोबर? पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्याकडच्या अनेक कापूस शेतामध्ये उत्पन्नातली खरी घट ही चुकीच्या वेळी आलेल्या जास्त पावसामुळे आणि खराब निचरा प्रणालीमुळे होते. काळी जमीन पाणी चांगलं धरून ठेवते हे खरंय, पण जेव्हा तेच पाणी मुळांच्या भोवती खूप जास्त वेळ साचून राहतं तेव्हा ते मुळांचा श्वासच बंद करतं. ऑक्सिजन संपतो, कोवळी रोपं पिवळी पडतात, कमजोर होतात आणि रोगांना सहज बळी पडतात. त्यामुळे मार्च आणि एप्रिल महिना हाच पाणी व्यवस्थापनाचं नियोजन करण्याची सर्वोत्तम वेळ आहे. शेतात फेरफटका मारा आणि विचार करा की जास्तीचं पाणी कुठून बाहेर जाईल. कुठे सखल भाग असतील तर ते सपाट करून घ्या.
सरी किंवा पाण्याचा निचरा होण्यासाठी स्पष्ट मार्ग तयार करण्याचं नियोजन करा. लक्षात ठेवा, भारी काळ्या जमिनीत चांगला निचरा होणाऱ्या आणि खराब निचरा होणाऱ्या शेताच्या उत्पन्नात प्रचंड फरक पडू शकतो. आता आपण तण आणि कीड व्यवस्थापनाकडे येऊया. याचा कार्यक्रम पीक वाढायला लागल्यावर नाही, तर तो आत्ता पेरणीपूर्वीच सुरू होतो. सुरुवातीच्या काळात तणांची स्पर्धा कापसासाठी खूप घातक असते, कारण आपलं पीक सुरुवातीला हळू वाढतं आणि तण मात्र जोमानं वाढून पाणी आणि अन्नद्रव्य पळवतात. त्यामुळे बांध आणि शेताच्या कडा स्वच्छ ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गुलाबी बोंडळीसारख्या किडींना रोखण्यासाठी शेत स्वच्छ ठेवा. मागच्या पिकाचे सर्व पराठे, उगवून आलेली झाडं आणि जुनी बोंड ही सगळी गोळा करून नष्ट करा, कारण याच ठिकाणी किडी जिवंत राहतात आणि नवीन पिकावर हल्ला करण्याची वाट बघत असतात. चला तर मग आता ही सगळी माहिती एकत्र करून एका 45 दिवसांच्या कृती आराखड्यात बसवूया. इथे तुमच्यासाठी एक सोप्पं 45 दिवसांचं कॅलेंडर आहे. याला तुम्ही शेत तयार करण्याचा आराखडा म्हणून वापरू शकता. चला प्रत्येक टप्पा सविस्तरपणे पाहूया. पेरणीच्या 45 ते 35 दिवस आधीचा काळ हा आहे निदान टप्पा. या काळात कोणतंही यंत्र वापरण्याची घाई करू नका. शांतपणे शेतात फिरा. जमिनीचा घट्टपणा किंवा सखल भाग यासारख्या समस्यांची नोंद करा आणि मातीचा नमुना काढून प्रयोगशाळेत पाठवा. त्यानंतर पेरणीच्या 35 ते 25 दिवस आधी हा आहे जोखीम कमी करण्याचा टप्पा. यावेळी मागच्या पिकाचे सर्व अवशेष, पराट्या, बोंड स्वच्छ करा. स्वयंसेवी झाडं उपटून टाका आणि पाण्याचा निचरा सुधारण्याचं नियोजन करा. पेरणीच्या 25 ते 15 दिवस आधीचा काळ हा आहे पायाभरणीचा टप्पा. आता निदानानुसार ठरल्याप्रमाणे जमिनीचा कठीण थर तोडण्यासाठी खोल नांगरणी किंवा जमीन सपाटी करण्याची कामं करा. त्यानंतर 15 ते 10 दिवसांचा काळ हा आहे निविष्ठा तयारीचा टप्पा. तुमचा माती परीक्षण अहवाल आलेला असेल त्यानुसार खतांचे नियोजन अंतिम करा आणि लागणारी साधनसामग्री तयार ठेवा. आणि शेवटचे 10 दिवस हा आहे पेरणी तयारीचा टप्पा. या काळात स्वच्छ वाफे तयार करा आणि शेवटच्या टप्प्यात उगवलेल्या तणांचं व्यवस्थापन करा, जेणेकरून आपलं शेत वेळेवर पेरणीसाठी अगदी तयार असेल. चला आता समारोप करण्यापूर्वी आपण त्या 5 सामान्य आणि महागड्या चुकांवर नजर टाकूया, ज्या अनेकदा या महत्त्वाच्या 45 दिवसांच्या काळात आपल्याकडून होतात. काय करायचं हे समजून घेणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच काय नाही करायचं हे समजून घेणंही महत्त्वाचं आहे. पहिली चूक, शेताचं निदान न करताच हंगामाची सुरुवात करणे. याचा परिणाम काय? समस्या थेट पिकावर दिसेपर्यंत त्या लपून राहतात आणि तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. दुसरी चूक, मशागतीसाठी फक्त आणि फक्त रोटावेटरवर अवलंबून राहणे. यामुळे वरची माती चांगली दिसू शकते, पण जिथे मुळांना वाढायचंय तो महत्त्वाचा भाग कमजोरच राहतो. तिसरी चूक, पाण्याच्या निचऱ्याच्या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे. हा एक मोठा जुगार आहे. जास्त पाऊस झाला की पाणी साचून गंभीर नुकसान होऊ शकतं. चौथी चूक, जुने कापसाचे धाटे आणि स्वयंसेवी झाडं शेतातच सोडून देणे. हे म्हणजे पुढच्या वर्षीच्या किडींना स्वतःच्या हाताने आमंत्रण देण्यासारखं आहे. आणि पाचवी, सर्वात मोठी चूक, माती परीक्षण न करणे. यामुळे तुमची खत व्यवस्थापनाची सगळी रणनीती ही केवळ अंदाजांवर आधारित ठरते आणि पैशांचा अपव्यय होतो. तर मग आजच्या या सगळ्या चर्चेतून जर एक गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ती ही आहे, तुमच्या कापूस पिकाचं यश फक्त पेरणीनंतर तुम्ही काय करता यावर नाही, तर पेरणीच्या आधी तुम्ही कोणत्या समस्या मुळापासून दूर करता यावर ठरतं. आपल्या महाराष्ट्राच्या वैशिष्ट्यपूर्ण काळ्या जमिनीसाठी पेरणीपूर्वीचे हे 45 दिवस अनमोल आहेत. जर आपण शेताचं योग्य निदान केलं, मुळांसाठी निरोगी वातावरण तयार केलं, पाळ्याचा निचरा करण्याचं अचूक नियोजन केलं, कीड आणि तणांचा प्रादुर्भाव सुरू होण्याआधीच कमी केला आणि खत नियोजनासाठी विज्ञानाची मदत घेतली, तर आपण आपल्या पिकाला यशासाठी एक मजबूत पाया घालून देतो. आणि जेव्हा पाया मजबूत असतो तेव्हा रोपांची जगण्याची क्षमता वाढते, मुळं निरोगी राहतात, पीक कणखर बनतं आणि सरतेशेवटी उत्पन्नाची क्षमता कैकपटीने वाढते. जर या माहितीमुळे तुम्हाला कापूस हंगामाच्या तयारीसाठी एक नवीन दृष्टिकोन मिळाला असेल तर हे ज्ञान इतर शेतकऱ्यांपर्यंतही नक्की पोहोचवा. जर हा व्हिडिओ तुमचा विचार बदलत असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. कारण कापूस शेतीच्या बाबतीत एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, लवकर केलेली तयारी हे अतिरिक्त काम नाही, ते तुमच्या नफ्याचं संरक्षण आहे.